रेशन व्यवस्थेतील पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून यासाठी एका खासगी कंपनीकडे घरोघरी सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून रेशन कार्ड धारकांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार असून त्याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील विसंगती, अपात्र लाभार्थी आणि प्रत्यक्ष गरजूंची अचूक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारनं तयार केलेल्या संभाव्य यादीतील रेशन ग्राहकांच्या घरी खासगी कंपनीचे प्रतिनिधी भेट देतील. या सर्वेक्षणात ग्राहक प्रत्यक्ष रेशनचं धान्य घेतात की नाही, त्यांना त्याची गरज आहे का याची तपासणी केली जाईल. या कामात जिल्हा पुरवठा विभागाचा थेट सहभाग अत्यल्प राहणार असून सर्वेक्षण स्वतंत्रपणे केले जाणार आहे. यामुळे माहिती संकलन अधिक निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ राहणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्ड धारकांना सर्वांना दरमहा अनुदानित दरात धान्य दिलं जातं. मात्र काही महिन्यांपूर्वी राज्य शासनानं जिल्हा पुरवठा विभागाला काही ग्राहकांची यादी दिली, ज्यांनी दीर्घकाळ रेशनचं धान्य उचललं नव्हतं. परिणामी अशा लाभार्थ्यांचं रेशन कार्ड बंद करण्याची कारवाई करण्यात आली होती. यामुळे रेशन योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. ज्या नागरिकांना रेशनच्या धान्याची प्रत्यक्ष गरज नाही, त्यांनी स्वेच्छेनं रेशनचा लाभ सोडावा, यासाठी शासनानं गिव्ह इट अप योजना सुरू केली. मात्र अपेक्षेप्रमाणे या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. अशीच परिस्थिती अनेक राज्य आणि जिल्ह्यांमध्ये असल्याचं निदर्शनास आल्यानं केंद्र सरकारनं अधिक काटेकोरपणे सर्वेक्षणाचा निर्णय घेतलाय.